दिवस अक्षय, सगळे अपडेट्स तुमच्याकडून जाणून घेत राहू. तुम्ही असे सोबत राहा. तुर्तास आपण थेट जाणार आहोत. संदीप देशपांडे बोलतायत. सन्माननीय राजसाहेब ठाकरे, व्यासपीठावर बसलेले सर्व मान्यवर, सन्माननीय व्यासपीठ आणि सन्माननीय राजसाहेबांचे विचार ऐकण्यासाठी या शिवतीर्थावर जमलेले सर्व माझे सहकारी महाराष्ट्र सैनिक बंधू भगिनींनो, आपल्या सर्वांना सस्नेह जय महाराष्ट्र. सध्या गेले 3-4 महिने आपण बघतोय या मुंबई शहराची ज्या पद्धतीची बकाल अवस्था झाली आहे. माझे सर्व सहकारी यशवंत किल्लेदार, योगेश सावंत, कुणाल माइंडकर यांनी आपल्यासमोर मांडली. कशा पद्धतीची अवस्था झाली आहे, कशा पद्धतीचे रस्ते खोदले गेले आहेत. नाले सफाईचा प्रश्न नाही, महानगरपालिकेचा भट्ट्या बोळ झालेला आहे. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आपल्याला दिसते, ज्याची अनेक उदाहरणं आपण रोज टीव्हीच्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून बघत असतो. काही परप्रांतीयांची दादागिरी सुद्धा वाढताना आपल्याला दिसते की नाही. परवाच कुठल्या तरी दुकानात, मी मराठी बोलणार नाही, तुम्हाला काय करायचं ते करून घ्या, मैं मराठी नाही बोलूंगा, जो उकाडना उकाडलो, अशा पद्धतीची भाषा वापरणारे काही लोक होते. कल्याणला मराठी माणसाला मारहाण करणारे काही लोक होते. काही सोसायट्यांमध्ये जाणीवपूर्वक मराठी माणसांवर दादागिरी करणारे काही लोक आहेत. मला त्यांना एकच सांगायचं आहे, त्यांच्या भाषेत समजेल अशाच भाषेत सांगतोय. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकांनी हमने काम करने का तरीका बदला है, हमारे तेवर नहीं बदले हैं, हे त्यांनी लक्षात ठेवायचं. त्याचबरोबर या मुंबईची वाट लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय, ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे, खड्ड्यात बसवून बसवून मारवा एकेकाला, मग बोलू नका आम्हाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं. कोणतरी येतो मुंबईत, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे, हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं. दुसरी कुठलीही भाषा नाही, मराठीच. आणि मग आमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. मध्यंतरी आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता, त्या मेळाव्याच्या वेळेला आपल्या एका कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात सन्माननीय बाळासाहेबांचा फोटो लावला. एक त्याची भावना असेल, काय असेल, त्यांनी लावला. तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही, इथे उद्धव ठाकरे. एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं म्हणायला लागला उद्धव ठाकरेंच्या. म्हणजे बाळासाहेब हे तुमचे आहेत, तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का? आणि मग जर असेल तर हा अख्खा 1000 कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे, महापौर बंगला जेव्हा घशात घातला तेव्हा बाळासाहेब देशाचे, आणि कोणीतरी बॅनरवर फोटो लावला की बाळासाहेब तुमचे. हा कुठला दुटप्पीपणा? म्हणजे गेली 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर ज्या शिवसेनेची सत्ता होती, तुम्ही गेल्या 25 वर्षात या मुंबई महानगरमध्ये पालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाहीत. आज आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला झाला झाला. हो झाला, 100% झाला. पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात, तर ही थेट दृश्य आता आपण पाहतोय. राज ठाकरे हे कृष्णकुंजवरून आता निघालेले आहेत शिवाजी पार्कच्या दिशेनं. या ठिकाणी गुढीपाडवा मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. गुढीपाडवा मेळाव्याची सकाळपासूनच जोरदार तयारी झालेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक
या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्याची उत्कंठा प्रत्येक मनसैनिकाला आहे. मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती. मग ते मारवाडी 6 कॉन्ट्रॅक्टर, माझा प्रश्न आहे, शिवसेनेचे जावई होते का की त्यांनाच कामं मिळत होती? का कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत? का आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत काम करू शकत नव्हता? का किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिली, त्यांना सक्षम बनवलं? आज काय तर ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आहे आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत. अरे 2019 पर्यंत याच भारतीय जनता पक्षाची चड्डी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना, तेव्हा ती चड्डी आवडत होती ना तुम्हाला. सन्माननीय राज ठाकरे यांचं राजसाहेबांचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे या ठिकाणी संबोधित करणार आहेत. शिवाजी पार्क मध्ये हा गुढीपाडव्याचा मेळावा होतोय मनसेचा. दरवर्षीच या मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याची चर्चा असते, कारण राज ठाकरे मनसैनिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून पुढील रणनीती संदर्भात आणि विविध सामाजिक गोष्टींवर सुद्धा राज ठाकरे भाष्य करत असतात आणि त्यामुळे प्रत्येक मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्याची उत्कंठेने वाट पाहत असतो. राज ठाकरे यांचं शिवाजी पार्क मध्ये आता आगमन झालेलं आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सध्या अनेक महत्वाचे विषय आहेत ज्यावरून वादंग सुरू झालेले आणि यामुळेच राज ठाकरे या संदर्भात काय भाष्य करतात हे ऐकण्यासाठी प्रत्येक जण शिवाजी पार्क वरती जमलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान असो किंवा विधिमंडळ अधिवेशनामधील औरंगजेबाची कबर यातील कामरा पाठोपाठ अनेक विषय सध्या राज्यामध्ये गाजतात. यावरती राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. यासोबतच क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज गौ प्रजापती पालक छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी. हा सेतू हिमाचल हिंदूंचे कैवारी लाखो युवकांचे प्रेरणास्थान, अखंड हिंदुस्थानाचा नरसिंह, शिवमुद्रा ध्वजधारक, हिंदू धर्मरक्षिता, प्रबोधनकार विचारक, हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा, राजसाहेब ठाकरेंचा. सध्या मी अगदीशय 2 मिनिटातच माझं भाषण संपवतो. सन्माननीय राजसाहेब आल्यावर एकतर मला त्यांच्यासमोर बोलायला भीती वाटते. फक्त एकच प्रश्न, गेले अनेक दिवस आपण बघतोय काही लोक हे जाणीवपूर्वक सन्माननीय राजसाहेबांबद्दल बोलत असतात, विचित्रपणे बोलत असतात. त्यांना फक्त एकच इशारा देतो, त्याच्यासाठी एक कविता केली, ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लागली बत्ती, लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. मुखवटा घालून फिरतो, मुखवटा घालून फिरतो, मीच तुमचा मित्र खरा. मुखवटा घालून फिरतो, मीच तुमचा मित्र खरा. पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा. स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार. स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार, पण
पण सगळ्या मुंबईला माहिती आहे की हाच आहे मुंबईचा आशिष जोलार, आशिष जोलार, आशिष जोलार. जय हिंद, जय महाराष्ट्र. माहीम विधानसभेच्या वतीने माननीय राज ठाकरे साहेबांचा पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येईल. माऊली रे सावली गडकोट रावली शिवशंकर हा युक्तीची मंत्रणा युक्तीची यंत्रणा गळदुष्ट दुर्जना प्रलयंकर हा रक्षितो शत्रूनी खंदतो भावंड भावना संस्थापितो ऐसा युगे युगे स्मरणी. यानंतर माननीय राज ठाकरे साहेब उपस्थितांना जनसमुदायात संबोधित करतील. लावणाऱ्या कंत्राटदारांना सुद्धा सांगतोय, ज्या पद्धतीने तुम्ही या रस्त्यांची वाट लावताय सगळीकडे, खड्ड्यात बसवून बसवून मारवा एकेकाला, मग बोलू नका आम्हाला. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महाराष्ट्र सैनिकाच्या नादाला नाही लागायचं. कोणतरी येतो मुंबईत, घाटकोपरची भाषा ही गुजराती आहे, महाराष्ट्राची मुंबईची भाषा ही मराठीच आहे हे इथे येणाऱ्यांनी लक्षात ठेवायचं. दुसरी कुठलीही भाषा नाही, मराठीच. आणि मग आमच्याबद्दल बोलायला सुरुवात करतात. मध्यंतरी आता आपला जो गुढीपाडव्याचा मेळावा होणार होता, त्या मेळाव्याच्या वेळेला आपल्या एका कार्यकर्त्यांनी उत्साहाच्या भरात सन्माननीय बाळासाहेबांचा फोटो लावला. एक त्याची भावना असेल, काय असेल, त्यांनी लावला. तर लगेच आता बाळासाहेबांशिवाय काही पर्याय कोणाला उरलेला नाही, इथे उद्धव ठाकरे. एक कोणीतरी फोटो लावला तर एवढं म्हणायला लागला उद्धव ठाकरेंच्या. म्हणजे बाळासाहेब हे तुमचे आहेत, तुमची पर्सनल प्रॉपर्टी आहेत का? आणि मग जर असेल तर हा अख्खा 1000 कोटीचा महापौर बंगला घशात घालताना बाळासाहेब देशाचे, महापौर बंगला जेव्हा घशात घातला तेव्हा बाळासाहेब देशाचे, आणि कोणीतरी बॅनरवर फोटो लावला की बाळासाहेब तुमचे. हा कुठला दुटप्पीपणा? म्हणजे गेली 25 वर्ष या मुंबई महानगरपालिकेवर ज्या शिवसेनेची सत्ता होती, तुम्ही गेल्या 25 वर्षात या मुंबई महानगरपालिकेच्या भ्रष्टाचाराची एकही सुरस कथा सोडली नाहीत. आज आदित्य ठाकरे सगळीकडे सांगत फिरतात रस्त्यामध्ये भ्रष्टाचार झाला झाला झाला. हो झाला, 100% झाला. पण तुम्ही जेव्हा सत्तेत होतात, तर ही थेट दृश्य आता आपण पाहतोय. राज ठाकरे हे कृष्णकुंजवरून आता निघालेले आहेत शिवाजी पार्कच्या दिशेनं. या ठिकाणी गुढीपाडवा मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत. गुढीपाडवा मेळाव्याची सकाळपासूनच जोरदार तयारी झालेली होती आणि मोठ्या प्रमाणामध्ये मनसैनिक या ठिकाणी पोहोचलेले आहेत. राज ठाकरे यांना ऐकण्याची उत्कंठा प्रत्येक मनसैनिकाला आहे. मारवाडी कॉन्ट्रॅक्टरच्या व्यतिरिक्त कोणालाही महापालिकेत रस्त्याची कामं मिळत नव्हती. मग ते मारवाडी 6 कॉन्ट्रॅक्टर, माझा प्रश्न आहे, शिवसेनेचे जावई होते का की त्यांनाच कामं मिळत होती? का कॉर्पोरेट कंपन्यांना कामं दिली नाहीत? का आमचा एखादा मराठी कॉन्ट्रॅक्टर महानगरपालिकेत काम करू शकत नव्हता? का किती आमच्या मराठी मुलांना तुम्ही महानगरपालिकेतली कामं दिली, त्यांना सक्षम बनवलं? आज काय तर ते संजय राऊत म्हणाले की मनसे काय भाजपचा मित्र पक्ष आणि ते भाजपचीच त्यांचेच विचार मांडणार आहेत. अरे 2019 पर्यंत याच भारतीय जनता पक्षाची चड्डी संजय राऊत तुम्ही घालत होतात ना, तेव्हा ती चड्डी आवडत होती ना तुम्हाला. सन्माननीय राज ठाकरे यांचं राजसाहेबांचं आगमन झालेलं आहे आणि थोड्याच वेळामध्ये राज ठाकरे
या ठिकाणी संबोधित करणार आहेत. शिवाजी पार्क मध्ये हा गुढीपाडव्याचा मेळावा होतोय मनसेचा. दरवर्षीच या मनसेच्या गुढीपाडव्या मेळाव्याची चर्चा असते, कारण राज ठाकरे मनसैनिकांना या मेळाव्याच्या माध्यमातून पुढील रणनीती संदर्भात आणि विविध सामाजिक गोष्टींवर सुद्धा राज ठाकरे भाष्य करत असतात आणि त्यामुळे प्रत्येक मनसैनिक गुढीपाडवा मेळाव्याची उत्कंठेने वाट पाहत असतो. राज ठाकरे यांचं शिवाजी पार्क मध्ये आता आगमन झालेलं आहे. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सध्या अनेक महत्वाचे विषय आहेत ज्यावरून वादंग सुरू झालेले आणि यामुळेच राज ठाकरे या संदर्भात काय भाष्य करतात हे ऐकण्यासाठी प्रत्येक जण शिवाजी पार्क वरती जमलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अवमान असो किंवा विधिमंडळ अधिवेशनामधील औरंगजेबाची कबर अगदी कामरा पाठोपाठ अनेक विषय सध्या राज्यामध्ये गाजतात. छत्रपतींच्या पुतळ्याला यावरती राज ठाकरे नेमकं काय बोलणार हे पाहणं महत्वाचं आहे. यासोबतच संस्थापितो ऐसा युगे पुरंदर क्षत्रिय कुलावतांश सिंहासनाधीश्वर राजाधिराज गौ प्रजाप्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज की जय सोनिया जय शिवाजी. हा सेतू हिमाचल हिंदूंचे कैवारी लाखो युवकांचे प्रेरणास्थान अखंड हिंदुस्थानाचा नरसिंह शिवमुद्रा ध्वजधारक हिंदू धर्मरक्षिता प्रबोधन कार विचारक हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरेंचा सध्या मी अगदीशय 2 मिनिटातच माझं भाषण संपवतो. सन्मान्य राजसाहेब आल्यावर एकतर मला त्यांच्यासमोर बोलायला भीती वाटते. फक्त एकच प्रश्न गेले अनेक दिवस आपण बघतोय, काही लोक हे जाणीवपूर्वक सन्मान्य राजसाहेबांबद्दल बोलत असतात, विचित्रपणे बोलत असतात. त्यांना फक्त एकच इशारा देतो, त्याच्यासाठी एक कविता केली. ती कविता फक्त आपल्याला म्हणून दाखवतो आणि माझे 2 शब्द संपवतो. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातनं निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. लागली बत्ती पार्श्वभागाला की येतो शिवतीर्थावर चहा प्यायला. बँड्रातून निवडून येण्यासाठी येतो पाठिंब्याची भीक मागायला. मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा. मुखवटा घालून फिरतो मीच तुमचा मित्र खरा, पण कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रूच बरा. स्वतःला समजतो मुंबईचा मामा शेलार. पण सगळ्या मुंबईला माहितीये की हाच आहे मुंबईचा आशिष जोलार. जय हिंद, जय महाराष्ट्र. माहीम विधानसभेच्या वतीने माननीय राज ठाकरे साहेबांचा पुष्पहार देऊन स्वागत करण्यात येईल.